माझ्यासोबत आता एक किस्सा झालाय. तरी माझ्या डोक्यामध्ये अजून 2 ठिकाण आहेत ब्रेकफास्ट राईडसाठी. आता लोकांना चूक वाचलेली असते ना, संडे आहे गप्पा सुपावं जरा आराम करावा. आणि याची सवय व्हायला टाइम लागणार. मला नसतील समजा इतकी काही याला या पडला की काय सगळे रायडरच आहेत. हाय, माझ्यासोबत आता एक किस्सा झालाय. पेट्रोल भरले आपण. त्याआधी गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे संडे. संडे म्हटलं ब्रेकफास्ट राईड. आपण निघालोय ब्रेकफास्ट राईडला. आणि आपले जसे की नवीन शूज आलेले रायडिंग शूज. आणि खूप टाइम झाला मी बाईक ऍक्च्युली काढली नव्हती बाहेर. तर म्हटलं आज संडे पण आहे आणि आपले रायडिंग शूज पण आले, तर म्हटलं एक संडे ब्रेकफास्ट राईड करून घेऊया. हा, तर तुम्हाला आता किस्सा सांगत होतो मी. तर माझ्यासोबत झालं असं, मी घरातून निघालो त्यानंतर मी माईकवर बोलतोय बोलतोय गोप्रो कनेक्ट केला आणि रेकॉर्डचं बटनच चालू नव्हतं. आता पेट्रोल भरायला थांबलेलो तेव्हा कुठेतरी मला जाणवलं की अरे गोप्रो जे रेकॉर्डिंग आहे ते चालू दिसत नाहीये. म्हणजे कधी कधी कसं होतं ना की आपण एखाद्या गोष्टीसाठी एवढे एक्सायटेड असतो ना. खूप जणांसोबत झालं झालं असेल असं की तुम्ही एखादा मोमेंट कॅप्चर करला आता एक्साइटमेंट मध्ये. आणि अशा वेळी तुम्ही तो मोमेंट तर जातो निघून, पण तुमचा कॅमेरा चालू नसतो. जसं की आता माझ्यासोबत झालं. ओके, त्या मुद्द्यावर येतो. आज संडे आहे, ब्रेकफास्ट राईड आहे. असा संडे ब्रेकफास्ट राईड म्हटलं तर इथे जवळपास वगैरे. तरी माझ्या डोक्यामध्ये अजून 2 ठिकाण आहेत ब्रेकफास्ट राईडसाठी. एक तर लोणावळा, नाही तर दुसरं कर्नाळा. कर्नाळा म्हटलं तर सगळ्यांच्या भुवया उंचावतील. आता युजली संडे राईड म्हटलं की लोक लोणावळ्याला जास्त पळतात. ठीक आहे, आपलं सगळ्यांपेक्षा नेहमीच काहीतरी युनिक असतं आणि आपल्याला जास्त लांब नाही जायचंय आज. तर जसं की तुम्ही लास्ट ब्लॉग माझा जर बघितला असेल तर आपले रायडिंग शूज आलेले आहेत. आता कोणी जर लास्ट ब्लॉग बघितला नसेल तर इथे आय बटन मध्ये मी लिंक दिलेली असते किंवा माझ्या चॅनलवर जाऊन लास्ट व्हिडिओ चेक. तर स्टार्टिंगला सवय नाही रायडिंग शूजची, तर त्यामुळे थोडं जरा मला डिस्कम्फर्ट जाणवतं गिअर वगैरे चेंज करताना. तर लेट्स आता हळूहळू आपल्याला सवय होईलच या रायडिंग शूजची. तोपर्यंत काय चालायचं. आता लोकांना चूक बसलेली असते ना, संडे आहे गप्पा सुपावं जरा आराम करावा. प्लीज मस्त इथे 12 वाजता उठतात. कसले संडे ब्रेकफास्ट राईडला आता तुम्ही काय झालं. पण खरं सांगतो मित्रा, ज्याला कोणाला बाईक चालवायला आवडतं ना आणि त्याला बाईकवर झटचपणी करायची तसंही काय वेळ भरणार नाही पाहू. तसंही संडेला बाईक राईड जाणार म्हणजे तसं काय परवानगी आहे. तर हेच कशाला फक्त आपण आपली साईडला चालले आहेत. तर हे पण घरी आराम करून चालले असते, पण ते आता तिला तरी सांगा त्याची ऍक्टिव्हिटी त्या साईडला त्यातलं तो करतात. आता इथे लावून साईड मध्ये चालू. भाई याची सवय व्हायला टाइम लागणार मला. कारण हे खूप मला हे व्हायला लागलं. ठीक आहे, तर तसंच याच्यात सवय करेल मी. आणि मला प्रिव्ह्यू मी चालू ठेवलाय कॅमेराचा.
नक्की नाही का. बाईक राईडच्या व्यतिरिक्त खूप जणांना काय काय वेगवेगळ्या गोष्टींची आवड असते त्याच्या की जसं काय खूप जणांना पेंटिंगची आवड आहे. त्यांना पेंटिंग करायला मजा येते, त्यामध्ये त्यांना समाधान असतं. काही लोकांना सकाळी सकाळी वॉकला जायला आवडतं, काही लोकांना रचना आवडतं, काही लोकांना दिवस पण कॉम्प्युटर समोर बसून गेम खेळायला आवडतं. काही जणांना फक्त मूवीज बिंज वॉच मूवीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही ना काही वेब सिरीज बघायला आवडतं. असं काही ना पाहिजे. हो हो, बायकर्सचा ग्रुप बाईकचा ग्रुप आहे. आता इथे तर कमी दिसतात, पुण्यात तुम्हाला आणखी दिसतं. संडे म्हटलं तर नसतील सत्तावीस. तिसरी गाडी याला कुठे पोचायचं एवढं. आपलं अजून तरी लोकेशन काय ठरलं नाही तिथे जायचंय ते. या पडला की नाही. समोरच सूर्य आहे यार. आपण आता ॲक्च्युली बेलापूरला आहे आणि आपण चाललोय कर्नाळ्याला. आपण एक काम करूया आता, इथून आहे ना JNPT ला कनेक्ट करूया आणि मग तिथून आपण परत मग पळसपेला बाहेर पडूया. चला. अच्छा, आणखी एक बाईकचा ग्रुप येतो वाटतं. सगळे रायडरच आहेत. हाय. एक नंबर. खरंच मजा येत असेल या लोकांना ग्रुप राईड करताना. आणि आपण चाललोय सोलो. ठीक आहे, चालतं. सोलो पण खरी मजा आहे. तरी बरं आता त्यांनी इथं लावलंय की सरळ JNPT उरण आणि लेफ्ट साईडला पनवेल आहे. आता खूप वेळा असं झालं काही जण सरळ उरणला गेले. उरण JNPT. फायनली आपण पळसपेच्या इकडे आलेलो आहे आणि ब्रिजवरून जर सरळ गेलो असतो तर आपण लोणावळा साईडला गेलो असतो. आता साईडला गाड्या असतील, कारण कसं या साईडने येताना गाड्या सुसाट येतात, त्यामुळे बघून जरा चालवावं लागतं. चला, गाडी नाही तर पटकन काढूया येत ना गाडी. चलो. केवढं फिरावं लागतं त्या साईडने आला. पण काय आता सरळ चाललो नाही या लोणावळ्याला. आपला इथेच जायचं. रोड खराब आहे वाटतं. काम चालू होतं. घाई यायला नाही माहित काय थांबले यार ओरखार ते. काय त्यांची अवस्था मुंबई गोवा. हा इथला रोड आत्ताच तो बनवलेला, त्यातच खराब पण झाला. चलो, फायनली आपलं डेस्टिनेशन आलंय कर्नाळा. तर कर्नाळामध्ये ॲक्च्युली आता मे आहे, पण पावसाळ्यामध्ये कर्नाळा खूप भारी आहे. आता पण इथे ग्रीनरी आहे आणि ॲक्च्युली पक्षी अभयारण्य आहे आणि इथलं हे जे ठिकाण आहे ते ट्रेक लवर्स आणि ज्यांना वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आवडते ती लोक इथे मोस्टली आता पावसाळ्यामध्ये गर्दी होईल.
जे खूप अगोदरपासून गाडी ड्राईव्ह करतायत, बाईकने या रोडने प्रवास करतायत ना, त्यांना माहिती असेल की अगोदर हा जो घाट होता हा एवढा मोठा नव्हता. अगोदरचा जो हा रोड होता ना हा एवढा हे नव्हता चांगला. जे सिंगल लेन होती पूर्ण मुंबई गोवा, आणि त्यामध्ये पण इथला रोड आहे ना खूप खराब असायचा. आणि ते वळण तरी वळण आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी जास्त काय केलं नाही, पण कुठेतरी रोड मोठा केला त्यामुळे जरा व्यवस्थित वाटतं. तरी गाटा थांबायचं नसतं तरी लोकांना सांगणार तू खाड म्हटलं तर घाटाला एकदम बारीक वळण आहेत. हा चला, अशा प्रकारे कर्नाळा घाट संपलाय. आपली ब्रेकफास्ट साईट आता बघू, आता इथे कुठेतरी नाश्त्याला थांबू. तर इथपर्यंत तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू मग आता अशाच एका पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राईड सेफ.